हॅलो अमित, ग्राउंड झालं त्याला सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचा नाशिकले. हा झालं. तर सकाळी किती वाजता गेटच्या अंदर एंट्री होती तिथं? 5 वाजता आत घेतले आम्हाला. हो काय, सकाळी 5 वाजता? 5 वाजताच घेतलं होतं अंदर? हो 5 वाजता. आणि पोरं किती वाजतापासून रांगेत लागलो तिथं? तिथं नाही म्हणलं 2:30-3 वाजता पोरं लाईनला बापरे बसली. बापरे, 2:30-3 वाजतापासूनच? हो का तर नंबर येत नाही ना, परत उशिरा पळलं की उन्हात पळवते ती मग. अरे बापरे, हो ना. तरी किती पोरं होते? पोरं आलते होते? 1000-1500 पोरं होते. बापरे. तर सर्वात अगोदर गेटच्या अंदर समजा एंट्रीच्या वेळेस कोणकोणते डॉक्युमेंट चेक करत आहे? आधार कार्ड आणि ऍडमिट कार्ड. बस हे दोनच डॉक्युमेंट? हा दोनच, आणि फोटो. आणि फोटो आहे ना. हे झाल्यानंतर आणखी समोर काय प्रोसेस होती तिथं गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस? आत गेले की बसवते ती, बॅगा बिगा साईडला ठेवायला लावतात. आणि फॉर्म देते ती. फॉर्म लिहून घेते. फॉर्म मध्ये फोटो चिटकवायचा आणि ती सांगते तसं आपण भरायचं. आणि ती भरून झालं की मग ती फॉर्म पुढे जायचं. फॉर्मवर कोणकोणती माहिती भरायला लागते ते अंदाजानं? ती सगळं तुझं नाव, ऍडमिट कार्डचा रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, फोटो, डेट ऑफ बर्थ सगळं भरून तिथनं पुढे जाऊन सही करून हाईट ते फॉर्म जमा करून घेते आणि हाईट चेक करते. हाईट घेते. हाईट किती घेता? हाईट 170. ओबीसी कॅटेगरी असा, एससी, ओपन, ईडब्ल्यूएस या कॅटेगरीसाठी. आणि आणि एसटी साठी 162. 162. हा 162. हा, आणि मराठाला 165. 165. आणि छाती किती घेत आहे? छाती 80 सेंटीमीटर? हो 80-85. 80-85. तर हे झाल्यानंतर काय मग आणखीन पुढे तुम्हाला नेलं मग तिथं काही मंडप वगैरे होता काही? हो आहे. तिथनं परत तिथं आत नेते, ती चिप लावतात पायाला. तिथं बायोमेट्रिक्स होत असतात ना? पहिले बायोमेट्रिक्स होतं की चिप होत आहे? बायोमेट्रिक चिप. पहिले बायोमेट्रिक घेतली? नाही पहिली चिप लावली. पहिली चिप लावली. पहिली चिप लावली. बायोमेट्रिक. मग बायोमेट्रिक आणि चेस्ट नंबर देत असतात ना? परत चेस्ट नंबर देऊन ट्रूप करतात 50-50. सगळ्यात पहिले चेस्ट नंबर दिला होता? हो पहिल्यांदा चेस्ट नंबर, परत चिप देतात, परत बायोमेट्रिक्स. आणि परत डायरेक्ट 50चा ट्रूप करून सोडतात. आणि बायोमेट्रिक्सला थंब वगैरे घेतलं जात आहे तिथं? हो लेफ्ट. डोळे वगैरे? नाही डोळे नाही. डोळे घेत, फोटो. हो काय, फोटो घेत आहे. आणि पूर्ण टोटल ग्राउंडच्या अंदर किती फॉर्म लिहून घेत आहे ते? 2 वेळा, एकदा ग्राउंडच्या आधी आणि ग्राउंड बसल्यावर. ग्राउंड झाल्यावर? ग्राउंड झाल्यावर एक. ग्राउंड झाल्यावर एक, सर्वात अगोदर ग्राउंडच्या अगोदर आणि ग्राउंड झाल्यावर दोनच फॉर्म लिहून घेतला जात आहे? दोनच. हे आता बायोमेट्रिक झालं समजा, आणि त्याचबरोबर हे झालं आपलं चिप वगैरे लावली, मग त्याच्यानंतरची काय प्रोसेस होती? त्याच्यानंतर डायरेक्ट पाळायला सोडतात. डायरेक्ट धावण्यासाठी सोडते? डायरेक्ट धावण्यासाठी नेतात. आणि ट्रॅक कसा आहे? ट्रॅक 400 रस्ता आहे, 400 माते. हो काय, असं आहे? नाही माते उतार जसा आपल्याला सोडतात ना, 200 मीटर उतार आहे. रस्ता आहे असा डबरा तिथनं परत चढायला आहे का नाही, परत डायरेक्ट रस्ता आहे. हो काय, म्हणजे ट्रॅक कसा आहे म्हटलं? आयत आहे ना. म्हणजे कसं धावायला लावताय तिथं? नाही, सोडते डायरेक्ट 2 राऊंड मारायचे. फक्त 2 राऊंड? म्हणजे असं 800 आहे का? 800 दाना? 800. 800 एक आहे, 2 आहेत 1600. तेच समजलो. 800 मीटर दाना आहे ना, 800 मीटर येणं? हो. नाही 2 राऊंड येणं जाणं नाही, 2 राऊंड. 2 राऊंड असा गोल आहे का? गोल आयत गोल. गोल आहे ना. असे 2 राऊंड मारायला लावताय? 2 राऊंड. आणि काय रोडात आहे की मातीत आहे ते? अर्धी माती, अर्ध रोड आहे. काय, म्हणजे एकाच ट्रॅकवर अर्धी माती अर्धी रोड असं आहे काय की? अर्धा झाल्यावर हे आहे? नाही एकच ट्रॅक आहे गोलचा. अर्धी माती, अर्धी माती आहे ना, अर्धी हे आहे रोड. असा ग्राउंड आहे ना? होय. चौकोनी आहे ना? म्हणजे 800 मीटरचा आहे तो पुरा असा? हो पुरा 800. एका बॅच मध्ये किती पोरं रनिंग साठी सोडलेत तुमच्याले? 50 पोरं. आणि तुमच्या बॅच मध्ये किती पोरांनी रनिंग काढली होती तिथं? 25 जण. 25 जण. आणि 25 जण फेल झाली होती? 25 फेल झाली. त्यातली हाईटलाईन. तुझ्या अगोदरची काही बॅच होती त्यात किती घेतले होते त्यामध्ये? त्यात आमच्यापेक्षा कमी 20 का 18 पोरं पास झाली, बाकी सगळी फक्त 18 पोरं पास झाली होती, बाकी फेल झाली होती? हो. अशी ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस आहे? होय. आणि यानं इकडे वरता आहे ना.
आणि ग्राउंड झाल्यानंतर घड्याळ वगैरे ग्राउंडच्या अंदर नेऊ देते? देते. हो काय? हा देते. घड्याळ अलाउड आहे? हा अलाउड आहे. फक्त ती तुम्ही काय पण बोला, फक्त त्यांची चिप आहे ना तीच ग्राह्य धरणार ते. हा म्हणजे चिपवरच हे करणार आहे? हा चिपवरच करणार. हा घड्याळ नेऊ देते? होय. हा. अशा प्रकारे ग्राउंड आहे. आणि तू समजा गेटच्या अंदर किती वाजता गेला होता तू सकाळी? म्हणजे एंट्री किती वाजता झाली होती त्याली? मी लाईन लावलेली मस्त 4 वाजता जाऊन, मला एंट्री 6 वाजता भेटली. 6 वाजता एंट्री भेटली. आणि रनिंग किती वाजता चालू झाली होती त्याली? 7:30 वाजता पहिला ट्रूप गेला. 7:30 वाजता? हा. हो काय? आणि 7:30 वाजता रनिंग चालू झाली होती स्टार्टिंग त्याली? हो. 1600 मीटर. आणि ग्राउंड समजा त्याला झाल्यावर ग्राउंडच्या बाहेर किती वाजता आला होता तू? 12:30. 12:30ली? हा. म्हणजे 3 घंटे बसून ठेवत आहे तिथं अंदर? हो, नुसतं बसून ठेवतात. अरे बापरे. आणि समजा आता पेपर आपण ग्राउंड पास झालो समजा, ग्राउंड पास झाल्यानंतर काय प्रोसेस आहे तिथं? रनिंग झाले की लगेच एका साईडला बसवतात, परत लाईनीनं दुसऱ्या ग्राउंडला नेतात. आणि तिकडे चेस्ट आणि हाईट डबल मोजतात. हा काय? डबल घेत आहे काय? डबल तिथं पोरं उडतात. हा डबल घेता? मग डबल हाईट 170च घेत आहे काय? हो 170. हो काय? छाती 80 सेंटीमीटर, फुगून 5 हो सेंटीमीटर. 80-85. हा एसटी कॅटेगरीला 162 सेंटीमीटर, 162.5. आणि डॉक्युमेंट बाकी कोणते डॉक्युमेंट लागत नाही, फक्त हे दोनच डॉक्युमेंट लागत आहे? तेवढंच. आधार कार्ड आणि हॉल तिकीट? मराठासाठी फक्त ती सर्टिफिकेट लागतंय. हो काय? ते ECBCचं? हा. SCBC. अशा प्रकारे ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस आहे ना? होय. हा. तरी किती त्या अंदाजानं किती पोरं या ठिकाणी पूर्ण टोटल समजा आता 1500 पोरं येऊन राहिले समजा, 1500 मधून समजा किती पोरं या ठिकाणी ग्राउंड काढत असत त्या अंदाजानं? तरी नाही म्हणलं सर सांगू तुम्हाला 800 ते 900. 800-900 पोरं रनिंग काढत आहे. बाकी अर्धे पोरं उंची छातीमध्ये काढत आहे, ग्राउंड मध्ये काढत आहे. उंची छाती रनिंग लय पोरं उडतात. हा. आणि ट्रॅक वगैरे काही चढ उतार आहे काय? ट्रॅक? हो, पहिला सोडल्या उतार आहे, परत चढ आहे. हो काय? असा उतार चढ आहे? हा, उतार चढ, परत उतार चढ. हो काय? असं ट्रॅक आहे का? उतार चढ? हो. जसं आता 1600 मीटर सुरू झालं बा, तसं काय तळ आहे? उतार आहे. उतार किती मीटरचा आहे तो उतार तरी अंदाजानं? नाही म्हणलं तरी 200-250 असेल. बापरे. 200 मीटरचा उतार? हो 200 उतार आहे. हा 200 झाल्यानंतर अजून चढ आहे काय? नाही 200 उतार झाल्यावर प्लेन आणि परत चढ आहे. हो काय? पहिले प्लेन आहे, अजून चढ आहे. चढ किती मीटरचा असत? चढ पण 200 आहे, परत इकडून प्लेन. इकडून अजून मग समजा उतार 200चा? हो, परत 200चा. हा. प्लेन कितीचा? 100चा आहे का प्लेन? नाही चौकोन असल्यामुळे 200 उतार 200 चढ असं आहे. हो काय? 200 उतार 200 चढ. हो. धन्यवाद माहिती सांगितल्याबद्दल. चालतंय. ओके सर. कॉंग्रॅच्युलेशन रनिंग काढल्याबद्दल. पुढील थँक्यू. धन्यवाद. हा.